आणि यानंतर पुन्हा एकदा युद्धासंदर्भातल्या बातम्या। एकीकडे चर्चा होईल असं चित्र पाहायला मिळतं। युद्धविरामाच्या चर्चा सुरू आहेत, पण दुसरीकडे इराणचे हल्लेही सुरूच आहेत। इस्रायल आणि अमेरिकेच्या तळांवर हल्ल्यांची 80वी खेप इराणनं सुरू केली आहे। ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 अंतर्गत इराणनं हल्ले सुरू केलेत। इराणनं या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे व्हिडिओ देखील जारी केलेले आहेत। इराणमधलं इस्फहान शहर सततच्या हल्ल्यांनी उद्ध्वस्त झालंय। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतरची दृश्य समोर आलेली आहेत। इमारती उद्ध्वस्त झाल्यात, रस्त्यावरती दगडधोंड्यांचा खच पडलाय। व्हिडिओमध्ये हे स्थानिक ढिगारे हटवत असल्याची दृश्य पाहायला मिळत आहेत। एकीकडे इराण आणि अमेरिका युद्धविरामाकडे जात असले तरीही इस्रायल मात्र युद्ध थांबवण्यास तयार नसल्याचं दिसून येत आहे। इस्रायलकडून लेबनॉनवरील हल्ले आणखी तीव्र झालेत, त्यामध्ये इंधन तळांना लक्ष्य करण्यात आलंय। इस्रायलनं दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवरती हवाई हल्ले केलेत। तिथे एकामागून एक स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आलेत। निवासी भागामध्ये एका इमारतीजवळ मोठा स्फोट झालाय, तर लेबनॉननं देखील इस्रायलला प्रत्युत्तर दिलंय। हिजबुल्लानं उत्तर इस्रायलवरती 30 रॉकेट्स डागलेली आहेत। कुवेतच्या विमानतळावरती ड्रोनच्या हल्ल्यानंतर भीषण आग लागली। ड्रोननं हल्ला झाल्यानंतर तेलाच्या टाकीला भीषण आग लागली। 8 मार्चनंतर कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पुन्हा हल्ला झालेला आहे। इस्रायलनं आता इराणला रशियाकडून होणाऱ्या पुरवठा साखळीवरती मारा केलाय। कास्पियन समुद्रामार्गे इराणला रशियाकडून ड्रोन्स आणि गहू पुरवठा सुरू होता, त्यावर इस्रायलनं मारा केला। कॅस्पियन समुद्रातील अंजाली नावाच्या बंदरावरती इस्रायलनं हल्ले केलेत। याच बंदराद्वारे रशियाकडून येणारा माल संपूर्ण इराणला पुरवला जात होता। रशियानं हल्ल्यांचा निषेध केलाय। कॅस्पियन समुद्रात युद्धाचा फैलाव करणं इस्रायलला महागात पडेल असं रशियानं म्हटलंय, तर इराणनंही हल्ल्यांचा निषेध केलाय। अमेरिका, इस्रायल, इराण संघर्षाच्या 26व्या दिवशी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये तणाव वाढलाय। इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप नौदलानं एका कंटेनर जहाजाला अर्ध्या वाटेतूनच परत पाठवलंय। हे जहाज कराचीच्या दिशेनं जात होतं। कायदेशीर नियमांचं पालन न केल्यामुळे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी न मिळाल्यानं सेलेन या कंटेनर जहाजाला परत पाठवण्यात आल्याचं IRGC नौदल कमांडर यांनी सांगितलंय। इराणसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये चर्चा झाली।